सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक शहरात मोर्चांचे आयोजन सुरू आहे। या मोर्चांना फक्त मराठा समाजाचा मोर्चा असा रंग देऊ नये, तर समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घ्यावे। स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी धमकी दिली होती, वारंवार त्यांना धमकी दिली जाते, अशी धमकी देणाऱ्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असेही शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील म्हणाले। जय जिजाऊ जय शिवराय। आज लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून होऊन गेले अनेक दिवस झाले। मारेकरी सापडले, अनेक काही गोष्टी घडल्या। ज्या खून प्रकरणामध्ये खंडणीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। आणि बीड जिल्ह्याचा जो मास्टरमाइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि त्या मास्टरमाइंडचा मास्टरमाइंड कोण आहे, अख्खा बीड जिल्हा त्याचं नाव घेतंय। पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात संतोष देशमुखच्या खुनामध्ये कुठल्याही आरोपीला मी सोडणार नाही, मी त्यांना फाशीवर लटकवणार। पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एक विनंती आहे, तुमच्या मंत्रिमंडळामधला जो आका कोण बसला आहे त्या आकाचा पहिला राजीनामा घ्या आणि ज्या पक्षाचा तो आमदार आहे, ज्या पक्षाच्या ह्याच्यातून मंत्री झाला आहे त्या पक्षाच्या नेत्यालाही आमची विनंती आहे। अजितदादा पवार साहेबांना मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी आवाहन केली, पण अजितदादांचं त्या धनंजय मुंडेंच्या ह्याच्यात काय अडकलंय, कशासाठी अजितदादा राजीनामा घेत नाहीत, याचं कारण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं नाही। तुमचा नेता तुमचा कार्यकर्ता तुम्हाला भेटायला येतो आणि मीडियाला येऊन सांगतो मी काय राजीनामा वगैरे काय दिलेला नाही। ही दुर्दैव आहे। महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार साहेबांनी लवकरात लवकर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा आणि त्याला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, ही प्रथम मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे निघालेत आणि धनंजय मुंडेचा राजीनामा लवकर घ्यावा आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणाचा छडा लवकर लावून तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, त्याला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम देण्यात यावा। त्याच्यानंतर मास्टरमाइंडची सखोल चौकशी करून तो दोषी असेल तर त्याच्यावरही गुन्हा 302चा गुन्हा दाखल करून त्यालाही आत टाकण्यात यावं। आता मीडियावर आम्ही बघतो, टीव्हीवर बघतो, जे काय यांचे भाषणं चालू आहेत त्याच्यामध्ये आम्हाला एक कळलं नाही। धनंजय मुंडेचा राजीनामा सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार मागतात, राज्यपालांची भेट घेतात, तरी राजीनामा घेतला जात नाही। अजितदादा पवार साहेबांना आमची एकच विनंती आहे, अजितदादा आपण जर छत्रपतींच्या अवलाद असेल तर धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यायचा, ही आमची कळकळीची विनंती आहे। जर अजितदादा पवार साहेबांनी जर राजीनामा घेतला नाही आणि संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला नाही तर हे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं। ही विनंती आहे आमची, लवकरात लवकर राजीनामा घ्यावा। जय जिजाऊ जय शिवराय।